सर्वांनी ती एक्झाम्पल सॉल्व करा. आता या व्हाईट बोर्ड वरती क्वेश्चन देतोय, प्रत्येकाने सॉल्व करायची. एरियासाठी फाइंड आउट करण्यासाठीची एक्झाम्पल आहेत. रेग्युलर मध्ये लिहायचं ना सर हे? ठीक आहे, रेग्युलर मध्ये लिहा, काय अडचण नाही. सर्वांनी एक एक एक्झाम्पल सॉल्व करायला घ्या. सर्व सॉल्व करायची का सर? सर्व सॉल्व करायचे, एक एक एक्झाम्पल घ्यायचं आणि सॉल्व करायचं प्रत्येक एक्झाम्पल. हे 7 एक्झाम्पल दिलेले आहेत. प्रत्येकाने व्यवस्थित सॉल्व करा. फॉर्म्युले वगैरे व्यवस्थित लिहा, डिटर्मिनंट प्रोसिजरने सॉल्व करा आणि त्यानंतर त्याचा आन्सर मला सांगा. सर्व एक्झाम्पल पहिला सॉल्व करा आणि त्यानंतर मला सांगा. काल किती एक्झाम्पल झाले होते आपले? काल एक दिलतो सर. आणि होमवर्कला 2 साठी नाही, त्याच्या अगोदर रेग्युलर मध्ये. एकच. रेग्युलर मध्ये एकच एक्झाम्पल झालं होतं आपलं. हो. बरं, ठीक आहे. हे 7 एक्झाम्पल मी तुम्हाला परत सेंड करतो. एक मिनिट, सर्वांनी लक्ष द्या. किंवा सर्वांनी हे 7 एक्झाम्पल लिहून घ्या. मी तुमच्या ग्रुपवरती टाकले बघा. त्यानंतर सॉल्व करा. हा,
फर्स्टचा आन्सर -9/2. हा ठीक आहे, मी सांगतो तुम्हाला. ग्रुपवरती तुम्हाला टाकलेला आहे. आता इथं अजून काही एक्झाम्पल घेऊया. आताच 3 एक्झाम्पल घेऊया आणि त्यानंतर मग ते होमवर्कचे एक्झाम्पल जेवढी शक्य आहे तेवढी इथं सॉल्व्ह करा, बाकी घरी सॉल्व्ह करा. मग लिहून घ्या प्रत्येकाने. मी आता ग्रुपवरती ते 7 एक्झाम्पल टाकलेले आहेत तुमच्या, ते तुम्ही नंतर सॉल्व्ह करायचं ज्यावेळेस सांगतो ते होमवर्क मध्ये सोमवारपर्यंत ते सॉल्व्ह करा. आता रेग्युलर मध्ये ते होमवर्क म्हणूनच टाका वाटतं. आता रेग्युलर मध्ये एक्झाम्पल लिहा सर्वांनी. ए क्वेश्चन लिहून घ्या. ए पॉइंट आहे 4-7. बी पॉइंट आहे B.13 अँड सी पॉइंट आहे तो 5-1. आर दी वर्टायसेस. क्वेश्चन सर्वांनी लिहून घ्या. आर दी वर्टायसेस ऑफ triangle ABC. Are the vertices of triangle ABC. Then find the area. Find the area of triangle ABC. Find the area of triangle ABC. हे आपल्याला विचारलेलं आहे. सर्वांनी क्वेश्चन व्यवस्थित लिहून घ्या. घेतला क्वेश्चन सर्वांनी? येस सर. हो सर. हा आता सायमल्टेनियस माझ्या बरोबर लिहित चला. सुरुवातीला तिन्ही पॉइंट एका खाली एक लिहून घ्या, म्हणजे आपल्याला डिटर्मिनंट मध्ये व्हॅल्यू काढायला सोपं जाईल. 4-7 B13 C51. तिन्ही पॉइंट लिहिले. भगवान माइक बंद करा. आता तिन्ही पॉइंट लिहिल्यानंतर सर्वांनी लिहा खाली एरिया ऑफ ट्रिअँगल ABC इक्वल टू. फॉर्म्युला लिहायचा आहे आपल्याला. आता काय फॉर्म्युला असतो? 1/2. डिटर्मिनंट 1/2 इंटू डिटर्मिनंट. 415 नाही पहिला फॉर्म्युला सांगा. x1 y11 x2 y2 x2 y2 1 आणि 3 y3 1 x3 y3 1. 1. फॉर्म्युला लिहायचा सर्वांनी, म्हणजे आपल्याला त्या व्हॅल्यू खाली पुटअप करता येते. मी फॉर्म्युला लिहून घेतला ट्रिअँगल ABC साठी. काय शिंदे चालू आहे काय? सर चुकून झालं. हा ठीक आहे. विच इज इक्वल टू 1/2. प्रत्येकाने लिहित चला बरं का. आता 3 पॉइंट आता तुमच्या वहीमध्ये असतील ते 3 पॉइंट एका खाली एक सुरुवातीला लिहायचे. सांगा 3 पॉइंट कोणकोणते आहेत? 415 नाही पॉइंट सांगा. 4-7 1-3. तिसरा पॉइंट 5-1. 3 पॉइंट एका खाली एक लिहिले आणि तिसरा कॉलम कोणता असेल? 1-1-1. 1-1-1.
या पद्धतीने आपल्याला तो 3/3 चा डिटर्मिनंट तयार झाला आणि बाहेर 1/2 आहे. आला लक्ष देतोपर्यंत? हो सर. हो. येस सर. आता सिम्प्लिफाय करूया आपण 1/2 इन कर्ली ब्रॅकेट. डिटर्मिनंट 3/3 च एक्सपान्शन ज्यावेळी आपण करतोय त्यावेळी आपण कर्ली ब्रॅकेट टाकतोय. याच्या अगोदर त्या 1/2 ला टाकायची गरज नाहीये. आता 3/3 चे एक्सपान्शनचे एक्झाम्पल आपण बरेच घेतलेले आहेत. काय करतो सुरुवातीला? 4. फर्स्ट एलिमेंट घेतोय आपण 4, तो असणारा रो आणि तो असणारा कॉलम हे दोन्ही सोडल्यानंतर इथं राहतं काय? 3 1 1 1. बरोबर आहे. 3 1 1 1. हा पहिल्या एलिमेंटचा मायनर झाला. त्यानंतर दुसरी टर्म प्लस का मायनस घेत असतोय? मायनस. मायनस. बरोबर आहे. सेकंड एलिमेंट घेतला मी 7. आता 7 असणारा रो आणि 7 असणारा कॉलम हे दोन्ही सोडले मी. काय राहतं त्या डिटर्मिनंट मध्ये? 1 1 5 1. बरोबर आहे. 1 1 5 1. 1 1 5 1 राहतं. आता पहिली प्लस, दुसरी मायनस, तिसरी व्हॅल्यू कशी असते? प्लस. प्लस. प्लस 1. आता 1 असणारा तो रो आणि कॉलम सोडल्यानंतर राहतं काय तिथं? 1 3 5 1. हा 1 3 5 1. 1 3 5 1. ब्रॅकेट कम्प्लीट आणि कर्ली ब्रॅकेट सुद्धा बाहेर कम्प्लीट केला मी. 11 युनिट स्क्वेअर. ओके. आता सिम्प्लिफाय करूया. हे 1/2 आहे असं बाहेर कर्ली ब्रॅकेट 4 इंटू ब्रॅकेट. तिरकस गुणाकार हे करत जायचं. आता दोन्ही ठिकाणी 2/2 डिटर्मिनंटच्या एक्सपान्शन मध्ये ही प्रोसिजर आपण 10वीलाही बघितलेली आहे. तीही आताही आपण इथं बघितलेलं आहे. सांगा क्रॉस मल्टिप्लिकेशन याचं पहिल्याचं? 3 minus 1. 3 minus 1. 3 into 1 3 minus 1 into 1 1. परत -7 हे क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 1 minus minus 15. बरोबर आहे. 1 minus 5 प्लस 1 into हे क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 minus 15. 1 minus 15. व्यवस्थित ते कॅल्क्युलेशन करायचं आपल्याला. कर्ली ब्रॅकेट कंप्लीट करा. आता पुढची स्टेप 1/2 आहे असं. आता ब्रॅकेट मधली सबट्रॅक्शन इथली करायची, या ब्रॅकेटची करायची आणि या ब्रॅकेटची करायची. किंवा हे पूर्ण टर्म तुम्ही कॅल्क्युलेटर वरती जर टाकली तर तुम्हाला त्या डिटर्मिनंटची त्या कर्ली ब्रॅकेट मधली व्हॅल्यू डायरेक्ट सुद्धा मिळते. 22. तुम्ही कोणत्याही पद्धतीने करू शकता फास्ट कॅल्क्युलेशन मध्ये. सांगा आता. मी आहे असं रेग्युलर करतो आता कॅल्क्युलेटरचा यूज न करता. 3 minus 1 2. 2. पहिला ब्रॅकेट आला. परत -7 1 minus 5 minus 4. -4 प्लस Minus 1 40. इंटू minus 40. -40 आणि कर्ली ब्रॅकेट कम्प्लीट. 8 minus 28 minus 14. हा प्रत्येक ब्रॅकेट सिम्प्लिफाय केला आपला. आता इथं आपल्याला आहे 4 आणि ब्रॅकेट आहे म्हणजे या दोन्ही मध्ये मल्टिप्लिकेशन असतं. इथं -7 आणि -4 आहे, या दोन्ही मध्ये मल्टिप्लिकेशन असतं. आणि 1 आणि -14 आहे, या दोन्ही मध्ये मल्टिप्लिकेशन साइन असतं. मग आपण ते मल्टिप्लिकेशन साइन करून काय येतंय ते बघूया. 1/2 इंटू पहिलं सांगा मला काय येतं इथं? 8. 4 into 2 8. 8. परत पुढं काय येतं? -7 into -4 Plus 28. प्लस 28 इथे येईल. -7 आणि -4
प्लस 28 आणि 1 इंटू -14 म्हणजे मायनस -14 म्हणजे तिथं काय येणार 8 प्लस 28 मायनस 40 हे मिळालं त्या ब्रॅकेट मधली मल्टिप्लिकेशन. ब्रॅकेट आणि ब्रॅकेटच्या बाहेरचा नंबर या दोन्हींची मल्टिप्लिकेशन. सांगा आता आतली ऍडिशन किती येते 22. 22. सिंपल कॅल्क्युलेशन आहे. डायरेक्ट सुद्धा करता येतं, कॅल्क्युलेटरचा दोनचा यूज 2 करता येतो. 11 चा आणि 22 ला 2 ने डिवाइड केलं तर किती मिळतं 11. 11 युनिट स्क्वेअर. 11 युनिट स्क्वेअर. म्हणजेच लास्टला आपण त्याचा आन्सर लिहिणार एरिया ऑफ ट्रिअँगल ABC इक्वल टू 11 युनिट स्क्वेअर किंवा स्क्वेअर युनिट. हे आपलं आन्सर असेल 11 युनिट स्क्वेअर. समजते का सर्वांना हे? येस सर. Yes, sir. हो, sir. एक्झाम्पलचा आन्सर आलं लक्षात? आता हे कशा पद्धतीनं काढलं ते येस सर. हा लिहून घेतलंय का सर्वांनी? लिहूनही घेत चला बरं का सायमल्टेनियस माझ्या बरोबर ते. हो, sir. ठीक आहे, पुढचं एक्झाम्पल घेऊया. मग अजून एक एक्झाम्पल लिहून घ्या क्वेश्चनला सर्वांनी. फाइंड द एरिया ऑफ ट्रिअँगल. फाइंड द एरिया ऑफ ट्रिअँगल whose vertices are vertices दिलेले आहेत 3, 4, 5, 7 and -2, -3. -2, -3. हे सॉल्व्ह करूया. आता यामध्ये ABC अशी नोटेशन दिलेली नाहीये, ती आपण स्वतःहून घ्यायची. आता तुम्ही नोटेशन PQR असेही घेऊ शकता, XYZ या पद्धतीने घेऊ शकता. मला जी नोटेशन वाटतील त्या पद्धतीने तुम्ही लिहू शकता, पण लिहिताना कॅपिटल लेटर्स मात्र टाकायचे. म्हणजे आपण कोणताही ट्रिअँगल लिहिताना नेहमी त्यांचे वर्टायसेस जे असतात ते पॉइंट कॅपिटल लेटरने डिनोट करतो. मी आता आपल्या रेग्युलर फॉर्मॅट मध्येच लिहितो. लेट एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू 1/2 स्क्वेअर. हा बरोबर आहे. A इक्वल टू 3, 4 हा पॉइंट आहे. B इक्वल टू नोटेशन दिली नव्हती मी, ABC नोटेशन घेतलं 5, 7 अँड C इक्वल टू -2, -3. हे 3 पॉइंट लिहिले. आता सॉल्व करूया. झाले का सर्वांचे? हे तिन्ही पॉइंट घेतले. ठीक. फॉर्म्युला लिहूया. एरिया ऑफ ट्रिअँगल ABC इक्वल टू काय असतो फॉर्म्युला? 1/2. 1/2
X1 X1 Y1 1 x1 y1 1 1 X3 Y3 1 1 x3 y3 1 x1 y1 1 x2 y2 1 आणि x3 y3 1. आता व्हॅल्यू टाकूया त्यामध्ये. मला व्हॅल्यू सांगा. 1/2 इंटू डिटर्मिनंट. पहिला पॉइंट काय आहे? 3 4 1 3 1. दुसरा पॉइंट कोणता आहे? 3 4 5 Point 7 सांगा बघू मला. 5 7 पहिला पॉइंट 3 1 आहे का -1 5 आहे? पहिला Three, पण 3 काय? व्यवस्थित 3 4 सांगा. 3 4. सेकंड पॉइंट 5 7 5 7. थर्ड पॉइंट -2 -3 -2 -3. आणि तिसरा कॉलम काय असेल? 1 1 1 1 1. म्हणजे डिटर्मिनंट तयार झाला त्या पॉइंट मुळे 3 4 1 5 7 1 आणि -2 -3 1. हा डिटर्मिनंट तयार झाला. आता सॉल्व्ह करूया तो डिटर्मिनंट. 1/2 नंतर कर्ली ब्रॅकेट घ्यायचा. सांगा काय करावं लागेल? 3 पहिला एलिमेंट घेणार. काय घेणार? 3 तो रो आणि कॉलम सोडला तर काय राहतं? 7 1 -3 1 7 1 -3 1. हा त्याचा मायनॉर आहे. परत मायनस नंतर सेकंड एलिमेंट 4. तो रो आणि कॉलम सोडला तर काय राहतं? 5 1 -2 1 प्रत्येकाने बघावर गत आहे. 5 1 -2 1 प्लस तिसरी व्हॅल्यू आता प्लस घ्यायची 1. तो 1 असणारा रो आणि कॉलम सोडला तर 5 7 -2 -3 हा 5 7 -2 -3. फक्त त्या डिटर्मिनंटचं एक्सपान्शन घेतोय आपण. याच्या व्यतिरिक्त आपण यामध्ये एक्स्ट्रा काही करत नाहीये. जो डिटर्मिनंट आपण क्रॅमर्स रूलला बघितलेला आहे त्याच्या अगोदर डिटर्मिनंटची मेथड बघितलेली आहे. त्याच पद्धतीने ह्या व्हॅल्यू फाइंड आउट करतोय. उलट क्रॅमर्स रूल मध्ये आपण 4 डिटर्मिनंट एकाच एक्झाम्पल मध्ये सॉल्व्ह करतोय. पण इथं मात्र आपल्याला एकच डिटर्मिनंट सॉल्व्ह केला का आपल्याला त्याचं आन्सर मिळतं. आता कॅल्क्युलेशन सांगा मला. 1/2 इन कर्ली ब्रॅकेट 3 इंटू क्रॉस मल्टिप्लिकेशन हे 7 मायनस ब्रॅकेट -3 7 -3. परत पुढचं -4 आणि हे क्रॉस मल्टिप्लिकेशन 5 minus bracket minus 2 हा बरोबर आहे. 5 मायनस ब्रॅकेट मध्ये हे -2 ब्रॅकेट कम्प्लीट. आता तिसरी व्हॅल्यू कोणती आहे? 1 आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन minus 15 -15 -14 -14. कर्ली ब्रॅकेट कम्प्लीट. मी ते 3 2x2 ऑर्डरचे डिटर्मिनंट होते त्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून एका ब्रॅकेट मध्ये त्यांना टाकलं. 2 युनिट स्क्वेअर. मग चेक करूया. which is equal to 1/2 in ब्रॅकेट. आता पहिली व्हॅल्यू 3 आहे. हा ब्रॅकेट ऍडिशन केल्यानंतर काय होईल? 7 -3 म्हणजे 10 10 असेल. हे लक्षात येत आहे. 7 मायनस मायनस म्हणजे प्लस होता आणि 7 + 3
10 येतं. परत -4 इंटू ही 7. व्हॅल्यू किती येते? 7. 7 येते. हे तुम्ही डायरेक्ट ब्रॅकेटचे कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेटर वरती जरी केलं तरी तुम्हाला त्याचे आन्सर लगेच मिळून जाईल. तिसरी व्हॅल्यू Minus 1. -1. 1 का -1? Minus 1. -1 कारण हे मायनस मायनस प्लस होतं आणि -15 + 14 केल्यानंतर तुम्ही ते बघू शकता कॅल्क्युलेटर वरती व्हॅल्यू त्याची -1 येईल. कर्ली ब्रॅकेट कम्प्लीट. बाहेर 1/2 जो आहे तो आहे असा ठेवलाय आपण. प्रत्येक डिटर्मिनंटला बाहेर तिथं डिटर्मिनंटच्या स्टेपला आपण 1/2 घेत गेलोय आणि जे काही डिटर्मिनंट एक्सपांड करतोय तो एका ब्रॅकेट मध्ये टाकलाय आपण. आता ब्रॅकेट अजूनही सिम्प्लिफाय करता येईल. आता इथं मल्टिप्लिकेशन करत जायचं, या दोन्ही टर्मचा प्रॉडक्ट करत जायचा. सांगा 1/2 इंटू ब्रॅकेट. पहिला मल्टिप्लिकेशन काय येईल? 30. 30. किती? 30. 30. Minus दुसरं -28. -28. 28. -28. तिसरं -1. -1. 3 मल्टिप्लिकेशन जे आहेत इथली मल्टिप्लिकेशन आपण केली. 3 इंटू 10 म्हणजे 30 झालं. -4 इंटू 7 म्हणजे -28 आणि 1 इंटू -1 म्हणजे -1. म्हणून या तिन्ही व्हॅल्यू आपल्याला इथं मिळाल्या 30 - 20 - 1. म्हणजेच 1/2 इन ब्रॅकेट आपल्याला काय मिळालं? 1. 1 मिळालं. बरोबर आहे. 30 मधून 28 वजा केल्यानंतर 2 आणि 2 मधून 1 वजा केलं 1 मिळालं. डिटर्मिनंट एक्सपांड केला त्या कर्ली ब्रॅकेट मध्ये आणि आपल्याला 1 मिळतंय. 1च्या बाहेर 1/2 आहे. 1/2 इंटू ब्रॅकेटचा अर्थ काय असतो? त्या 2 न काय करायचं असतं त्या आपल्या एलिमेंटला? मल्टिप्लिकेशन. 1/2 हे मल्टिप्लिकेशन मध्ये असतं, पण हे जे 2 आहे ते डिवाइड आहे. ह्या 2 न मग काय करायचं असतं? या 1 ला, इथल्या एलिमेंटला डिवाइड करायचं असतं त्या 1 ला Division. असल्या. जसं की पाठीमागच्या एक्झाम्पल मध्ये सुद्धा 1/2 इंटू 22 आलंय, तर हे 2 न 22 ला मल्टिप्लाय करणार का तुम्ही? No, sir. No, sir. डिवाइड करायचं, Dividation. 22/2 करायचं म्हणजे ते 11 येतं. ते आपलं आन्सर आलं होतं. 2 डिवाइडला असेल तर डिवाइड करायचं, वरती असतं तर आपण बेशक त्याला मल्टिप्लाय केलं असतं. म्हणजेच 1/2 होतं तिथं. 1 ला डिवाइडला 2 आणि हे यालाच डायरेक्ट आपण जरी आन्सर लिहिलं तरी 1/2 युनिटचा स्क्वेअर तरीही चालतं, कारण ह्याचा भाग परत पुढे जात नाहीये आणि ते तुम्ही कॅल्क्युलेटर वरती करून 1/2 ची व्हॅल्यू लिहिली तरीही चालते. दोन्हीपैकी कोणत्याही पद्धतीने आन्सर लिहिलं तरी आपलं आन्सर बरोबर आहे. 1/2 ची व्हॅल्यू किती हो? 0.5. 0.5 युनिट स्क्वेअर. Area of triangle ABC equal to 0.5 unit square. समजलं सर्वांना? आन्सर लक्षात आलं ते? हो सर. स्टेप वाईज करत जावा, प्रत्येक स्टेप वाईज करत जावा म्हणजे आपलं चुकणार नाहीये. कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे. एकदा डिटर्मिनंट सॉल्व्ह झाल्यानंतर खाली आपला पूर्ण कॅल्क्युलेशनचाच पार्ट आहे. ठीक आहे. अजून एक एक्झाम्पल बघूया आणि त्यानंतर मग तुम्ही एक्झाम्पल
जे दोन एक्झाम्पल जे दिलेले आहेत त्यातले तुम्ही सॉल्व्ह करा. फाइंड द एरिया ऑफ ट्रिएंगल find area of triangle whose vertices are 1,2. दूसरी व्हॅल्यू आहे -6,1. तिसरी व्हॅल्यू आहे 0,8. -1, 2, -6,1, 0,8. आता इथं नोटेशन काय घेणार हो? एबीसी दिलंय का इथं? नाही. नाही दिलं. तुम्ही ए बी सी लिहू शकता, पी क्यू आर लिहू शकता, एक्स वाय झेड लिहू शकता. आता वाटल्यास या एक्झाम्पल मध्ये मी दुसरं नोटेशन यूज करून ही घेतो. पी इक्वल टू म्हटलं 1/2, कॉमा क्यू इक्वल टू म्हटलं -6,1 आणि आर इक्वल टू म्हटलं 0,8. नोटेशन काही देऊ द्या, नोटेशन काही घेऊ शकता तुम्ही. नोटेशन घेतलं म्हणून काय आपली व्हॅल्यू बदलणार नाहीये. घेतलं का सर्वांनी PQR नोटेशन? हो सर. येस सर. ओके. आता फॉर्म्युला लिहूया. एरिया कशाचा असेल इथं आता? ट्रिएंगल PQR. PQR. ए बी सी च्या ऐवजी PQR असेल. फॉर्म्युला तोच. काय फॉर्म्युला? 1/2 x1 y1 1 x1 y1 1 x2 y2 1 x2 y2 1. X3 Y3 1. ओके. x3 y3 1. सांगा मला. 1/2 1/2 into bracket, sorry, determinant 1 2 1 2 -6 1 -6 1. दूसरा पॉइंट 0 8 0,8. तिसरा पॉइंट आणि तिसरा कॉलम काय असतो? 1 1 1 1 1. म्हणजेच डिटर्मिनंट तयार झाला. पहिला रो 1 2 1, दुसरा रो -6 1 1, तिसरा रो 0 8 1. कॅल्क्युलेशन सांगा. कॅल्क्युलेशनचा पार्ट आता 1/2 into कर्ली ब्रॅकेट 1 1. तो रो आणि कॉलम सोडून राहतं काय? 1 1 8 1 1 1 8 1. परत मायनस सेकंड एलिमेंट -6 1 0 1 बरोबर आहे. -6 1 0 1 प्लस तिसरा एलिमेंट 1 1. तो रो आणि कॉलम सोडला तर राहतं काय? -6 1 0 8. ओके. या पद्धतीने आपण डिटर्मिनंटचं एक्सपान्शन केलं आणि आता व्हॅल्यू टाकूया. 1 into क्रॉस मल्टिप्लिकेशन सांगा पहिलं. 1 1 -8 1 बरोबर आहे. 8 1 into 1 1 -8. परत -2 into हे क्रॉस मल्टिप्लिकेशन -6 -6 मायनस काय? 0 0. 0. -6 -0 प्लस तिसरी व्हॅल्यू आहे 1. याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन -48 -48 -0. 0 -0 कर्ली ब्रॅकेट कंप्लीट.
त्या 2x2 ऑर्डरच्या डिटर्मिनंट मध्ये आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करून त्याचं एक्सपान्शन लिहितोय. आता जे ब्रॅकेट आहेत त्यांचं सिम्प्लिफिकेशन करून घेऊया. याचं या आणि या तिन्ही ब्रॅकेटचे ऍडिशन सबट्रॅक्शन जे आतमध्ये असेल ती करून घेऊया. हे 1/2 बाहेरचं आहे असंच कर्ली सांगा. ब्रॅकेट 1 इंटू ब्रॅकेट -7. -7. -7 बरोबर आहे. हे 1 - 8 म्हणजे -7 झालं. परत -2 -6 -6. -6 ओके प्लस 1 इंटू -48 -48 हे मिळालं आपल्याला. 1 इंटू -7 -2 -6 प्लस 1 इंटू -48. आता हे प्रत्येकाचे मल्टिप्लिकेशन करायची. हे 1 इंटू -7 किती येतं? -7. -7 -7 -2 इंटू -6 याचं मल्टिप्लिकेशन 12. प्लस 12 प्लस 12 येतं. आणि 1 इंटू -48 चं मल्टिप्लिकेशन -40. -48 प्लस आणि मायनस दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करताना मायनस येतं. मग सांगा मला विच इज इक्वल टू 1/2 इंटू पहिली व्हॅल्यू किती? -7. -7 पुढं प्लस -6 बघा व्यवस्थित. -48 -7 प्लस 12 -48. आता हे कॅल्क्युलेशन विच इज इक्वल टू 1/2 इन कर्ली ब्रॅकेट किती येतं आपलं कॅल्क्युलेशन? -43. हे कॅल्क्युलेशन वाटल्यास जर व्यवस्थित लक्षात येत नसेल तर डायरेक्ट कॅल्क्युलेटर वरती टाकायचं. -7 प्लस 12 -48 आन्सर येतं तुम्हाला लगेच तिथं. आता हे 1/2 म्हणजेच या 2 न आपल्याला काय करायचं आहे हो? या -43 ला Divide. डिवाइड करायचं याला. मग सांगा -43 अपॉन 2 -4. -21.5 21.5 -21.5 ही व्हॅल्यू आपल्याला तिथं मिळाली. आता पण एरिया ऑफ ट्रिअँगलची व्हॅल्यू जी येते ती आपल्याला इथं निगेटिव्ह व्हॅल्यू मिळाली. बघा आतापर्यंतच्या सर्व एक्झाम्पल मध्ये आपण घेतलं होतं पॉझिटिव्ह व्हॅल्यू आली होती. इथं मात्र निगेटिव्ह व्हॅल्यू आली. आता यामध्ये समजा हा ट्रिअँगल आहे. कसं आहे इथं असेल, या पद्धतीनं असेल, छोटा असेल किंवा खूप मोठाही असेल. या प्रत्येकामध्ये एरिया जो इथं मिळतोय आतमध्ये, हा जो एरिया असतोय त्याची काहीतरी व्हॅल्यू असणार. बरोबर आहे का? ट्रिअँगल तयार होतोय म्हणजे त्याच्या आतमध्ये काहीतरी व्हॅल्यू असणार आहे, त्याला एरिया असणार आहे. मग तो एरिया आपण निगेटिव्ह 7 आहे त्याची व्हॅल्यू असं कधी म्हणतोय का हो? -7 आहे तो एरिया -7 आहे कधी म्हणतोय का आपण? -2 आहे असं कधी म्हणतोय का? नाही. त्याची काहीतरी फिक्स व्हॅल्यू असेल ना. जी करन्सी आहे 2 रुपये 3 रुपये 5 रुपये अशा पद्धतीने जी करन्सी आहे ती व्हॅल्यू आपण डेफिनेट त्याला -2 रुपये आपण कधी म्हणतोय का? -5 रुपीज आहे असं आपल्याकडे कधी म्हणतोय का? म्हणजे ज्याला किंमत आहे त्याला आपण पॉझिटिव्ह त्याला व्हॅल्यू म्हणतोय. म्हणजेच कोणताही एरिया कितीही लहान असला आणि त्याला जर एरिया ट्रिअँगल असेल तो कितीही लहान ट्रिअँगल जरी असला तरी त्याला काहीतरी पॉझिटिव्ह व्हॅल्यू असणार आहे, काहीतरी एरिया असणार आहे. मग तशा पद्धतीनं जर एरिया जर एखाद्या वेळी निगेटिव्ह आला तर आपण त्याला एक सेंटेन्स टाकायचं. सिन्स एरिया इज ऑलवेज पॉझिटिव्ह. Since area is always positive असं म्हणायचं. आणि therefore मग एरिया ऑफ PQR
इक्वल टू ही जी मायनस व्हॅल्यू आहे त्याला काय करून घेणार, Plus. प्लस करून घेणार, मायनस काढून टाकणार. आणि आता मग त्याचं युनिट द्यायचं युनिटचा स्क्वेअर. वर देत बसायची काही गरज नाहीये. हे आपलं फायनल आन्सर झालं. एरिया ऑफ ट्रिअँगल PQR इक्वल टू 21.5 युनिट स्क्वेअर. येते का लक्षात आहे? येस सर. Yes, sir. Yes. नेहमी एरिया निगेटिव्ह आला तर त्याला पॉझिटिव्ह करून घ्यायचं. त्यासाठी एक स्टेटमेंट टाकायचं खाली आणि डायरेक्ट त्याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह करून द्यायची आणि युनिट स्क्वेअर घ्यायचं. कारण एरिया हा नेहमी पॉझिटिव्ह असतो, निगेटिव्ह कधीही नसतो. म्हणून आपण त्याला पॉझिटिव्ह करून घेतलं. आता जे एक्झाम्पल दिलेले आहेत तुम्हाला 7 एक्झाम्पल होमवर्क मध्ये, त्यामध्ये सुद्धा काही एक्झाम्पल मध्ये तुम्हाला निगेटिव्ह एखाद्या वेळेस जर आल व्हॅल्यू तर त्याला हे सेंटेन्स टाकायचं आणि पॉझिटिव्ह करून त्याचं आन्सर द्यायचं. करता येईल हे सर्व तुम्हाला? येस सर. हो सर. हो. ओके. त्या डिटर्मिनंटचा जो फॉर्म्युला आहे 1/2 इंटू डिटर्मिनंट, त्यामध्ये जे आपण 3 पॉइंट घेत असतोय हो. त्या 3 पॉइंट मध्ये जर त्याचा सिक्वेन्स चेंज झाला किंवा खालची व्हॅल्यू ए ची व्हॅल्यू बी च्या ठिकाणी झाली, बी ची व्हॅल्यू सी च्या ठिकाणी झाली, तर हे निगेटिव्ह वगैरे पुढे येत असतं. म्हणजे आपल्याला हे जे दिलेले 3 पॉइंट जे आहेत त्याची प्रॉपर व्हॅल्यू कुठं आहे तो पॉइंट आपल्याला लक्षात येतोय का लगेच? No. आपण जर ट्रिअँगल काढला, इथं ए, इथं बी, इथं सी, हा सुद्धा ट्रिअँगल एबीसीच आहे. किंवा हे इथं ए, इथं बी, इथं सी, हा सुद्धा एबीसीच आहे. किंवा इथं ए, इथं बी आणि इथं सी, अशा पद्धतीने काढला तरी तो ट्रिअँगल एबीसीच आहे. म्हणजेच आपल्याला त्या ट्रिअँगल वरती ए बी सी ज्या पॉइंट आहेत त्यांच्या ऍक्च्युअल पोझिशन आपल्याला माहिती नसतात. म्हणून ते त्या ठिकाणी निगेटिव्ह त्या फॉर्म्युलेनुसार येते व्हॅल्यू. सिक्वेन्स त्याचा कुठेतरी चुकलेला असतो, पुढं आणि मागे झालेला असतं. पण त्यासाठी आपल्याला एक कंडिशन दिलेली आहे, सिन्स एरिया इज ऑलवेज पॉझिटिव्ह म्हणून, आणि त्यानंतर व्हॅल्यू पॉझिटिव्ह करून घ्यायची. माईक बंद करा, कोणाचं चालू आहे? ठीक आहे, मी दिले, मी अडकवली. बेद्रे माईक बंद करा. ठीक आहे. आता एक्झाम्पल एक सॉल्व करायला घ्या. वाटल्यास ते एक्झाम्पल सर्वच एक करायला घ्या. होमवर्क मध्ये 7च्या 7. आता जे एक्झाम्पल देतोय ते सर्वांनी सॉल्व करा. क्वेश्चन लिहा. फाइंड द एरिया ऑफ ट्रिअँगल whose vertices are आहेत 2, 3, 5, 7 आणि -3, 4. 2, 3, 5, 7, -3, 4. हा एक क्वेश्चन घ्या आणि सर्वांनी सॉल्व करा. सर्वजण ते सॉल्व करा व्यवस्थित. तोपर्यंत सॉल्व करत असतानाच प्रेझेंटी द्या. डुबल, Present. हकीम जब्बार, है का हकीम? लेंडवे, Present, sir. शिंदे, आशिष, Sir. बसुटे, रत्नदीप, बागवान, प्रेझेंट सर. हकी अविनाश, प्रेझेंट सर.
जोगळेकर सार्थक, Present, sir. लेंगरे अर्जुन, शिंदे ओम शशिकांत, चव्हाण बाळकृष्ण, कांबळे प्रथमेश, यादव प्रेम, कांबळे विश्वजित, लोणावळे अजित, Yes, sir. काळे सुहास, Present, sir. जाधव संकेत, संकेत जाधव, केंद्रे Present, sir. केंद्रे प्रथमेश, Yes, sir. शेळके, थोरे आणि सिद्ध, मोहिते रोहित, धोत्रे, Present, sir. गोरे विश्वास, Present, sir. भोसले सौरभ, Present, sir. पांढरे अविराज, Present, sir. तांबोळी, Present, sir. पाटील चैतन्य, Present, sir. सेंडगे, पाटील पवन, पूर्वत सोहम, Yes, sir. संकेत सुतार, Present, sir. ओके, वैष्णव लोकरे, टेकाळे यश, सर माझी घेतली का संकेत सुतार. हा यश टेकळे, जाधव शुभम, Present, sir. शुभम जाधव प्रेझेंट द्या हो. जाधव शुभम, आता कोणी प्रेझेंट दिलेलं आहे? मामुरे, तुम्ही कसे काय प्रेझेंट दिले? प्रेझेंटली प्रत्येकाने आपला नंबर खे व्यवस्थित बघा, ते नाव कोणचं काय कधी येत आहे ते. मुळीक सार्थक, जाधव वैभव, डोंगरे दिग्विजय, Present, sir. मोरे संजय, दुधाळ स्वप्नील, Yes, sir. धाने कन्हैया, Yes, sir. आसबे किरण, जगताप आशिष, गिरसागर वैभव, Yes, sir. दुधाळ माईक बंद करा. बेद्रे विश्वजित, Present, sir. बोराटे विनीत, Present, sir. जोडवे समर्थ, Present, sir. मोळे अथर्व, चव्हाण वैभव, आगवणे प्रतीक, Present, sir. पवार साहिल, Present, sir. पवार श्रीनाथ, साळुंके अवधूत, जाधव माईक बंद करा. संकेत जाधव,
साळुंके अवधूत नाहीये. चव्हाण प्रथमेश, माने अथर्व, तिसे सनी, सनी तिसे, झणझणे नागेश, डोंगरे सुदर्शन, गायकवाड अभिजित, वाघमारे संकेत, गालफाडे निखिल, प्रेझेंट सर. शिंदे ओम यशवंत, प्रेझेंट सर. बोडके गौरव, डहाणे निखिल, पाटोळे स्वप्नील, डोंगरे संकेत, मामुरे शुभम, Present, sir. कोणतेच राहिलं का यामध्ये आता प्रेझेंटची? नो सर. ठीक आहे, सर्वांनी एक्झाम्पल मात्र ते व्यवस्थित सॉल्व्ह करा. किती येते आन्सर? कुणी सॉल्व्ह केले का? 11.5. 11.5. 5 unit square. 11.5 प्लस येते मायनस येते, व्हॅल्यू कशी येते? Plus. प्लस येते का? ओके, जरी मायनस आली तरी आपण ते सेंटेन्स लिहिणार. कोणतं सेंटेन्स लिहिणार? Area of triangle is positive. Therefore, हा, सिन्स एरिया ऑफ ट्रायंगल इज ऑलवेज किंवा एरिया इज ऑलवेज पॉझिटिव्ह, देअरफॉर एरिया इक्वल टू पॉझिटिव्ह व्हॅल्यू द्यायची. ठीक आहे, आज आपण इथं थांबूया. पुढचं लेक्चर आहे सोमवारी का? मात्र होणार आहे का? हा, लेक्चर होणार आहे का पुढं? नाही 4:30 ही स्टॉप झाला. सर ते क्वेश्चन होमवर्कच्या वहीत लिहायचेत का? हा, ते 7 क्वेश्चन जे दिलेले आहेत ते सर्वांनी होमवर्क मध्ये सॉल्व्ह करा. 2 दिवस आहे तुमच्याकडे, उद्याचा दिवस मध्ये आहे, सोमवार पर्यंत तुम्ही सॉल्व्ह करू शकता ते. प्रत्येकाने ते होमवर्क मध्ये सॉल्व्ह करा.